मंडळ सदस्य आनंद खडसे आहेत. आनंदजी, या पुढची प्रक्रिया काय असेल? प्रतीक. हॅलो. हॅलो. हां बोला मॅडम. हां आनंदजी, या कोकाटेंविरोधाच्या या सगळ्या प्रक्रियेनंतर यांची आमदारकी लगेच रद्द होईल का? नाही, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये तरतुदी आहेत की 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, पण त्या संदर्भात प्रोसिजरल फॉर्मॅलिटी कराव्या लागतील. त्याचं नोटिफिकेशन वगैरे काढावं लागेल. आणि आपल्याला माहिती आहे की सुनील केदारचं प्रकरण आहे किंवा राहुल गांधींचं प्रकरण आहे, त्यावेळेस इमिजिएटली तसं नोटिफिकेशन काढलं गेलं होतं. आता यावेळेस काय म्हणजे सध्या ते जजमेंट माझ्या नजरेस आलं नाही. यांना एक दुसरा पर्याय म्हणजे तातडीने उच्च न्यायालयात दाद मागता येईल आणि उच्च न्यायालयाने समजा त्यांना स्टे दिला त्या शिक्षेला, तर मग त्यांची आमदारकी राहू शकेल. तर हे हा पुढचा भाग आहे. आपण बघूया आता काय होते या प्रकरणात. उच्च न्यायालयाने याचिका तातडीने दाखल करून घेतली नाही तर मग पुढे काय होईल? राजीनामा तातडीने द्यावा लागेल का कोकाटेंना? नाही, जर उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही आणि स्टे दिला नाही किंवा तातडीने दाखल करून घेतली नाही याचिका, तर त्यांची आमदारकी नोटिफिकेशन काढून रद्द होईल असं एक कायद्याच्या तरतुदीद्वारे स्पष्ट होतं. तर राजीनामा दिला तर ते देऊ शकतात, राजीनामा नाही असं नाही, पण त्यापेक्षा त्यांना दुसराही पर्याय ओपन आहे की त्यांना नोटिफिकेशनद्वारे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकेल. पुढचा आनंदजी, हा सगळा पर्याय तुम्ही जो सांगताय तो विस्तृतपणे आणि सोप्या भाषेत सांगाल जेणेकरून प्रेक्षकांना कळू शकेल? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 यामध्ये कलम 8 मध्ये अशा तरतुदी आहेत की एखाद्या आमदाराला 2 वर्षाची किंवा त्यापेक्षा जास्त एक क्रिमिनल ऑफेन्स मध्ये गुन्ह्यामध्ये शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी जाण्यासंदर्भात म्हणजे आमदार राहणार नाही ते, अशा तरतुदी आहेत. आणि ते लिली थॉमसचं जे प्रकरण आहे सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने, त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तसा न्यायनिवाडा दिलेला आहे. आणि त्यान्वये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुनील केदारांचं एक प्रकरण आहे आणि केंद्रामध्ये राहुल गांधीचं असं एक प्रकरण आहे. तर त्यान्वये जर त्यांची आमदारकी जाऊ शकते किंवा ते आमदार म्हणून राहण्यास पात्र ठरत नाही, तर त्या संदर्भातलं जे नोटिफिकेशन आहे ते कन्सर्न अथॉरिटीने विधिमंडळाने काढलं पाहिजे, अशा तरतुदी आहेत. पण कुठलाही कायद्याचा निर्णय हा अंतिम नसतो. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागितली असता जर उच्च न्यायालयाने त्या प्रकरणाला स्थगनादेश दिला, स्टे दिला, तर मग त्यांची आमदारकी जाणार नाही, अशा ह्या कायद्याच्या तरतुदी आहेत. तुम्ही आता जसं म्हणालात की उच्च न्यायालयापुढेही ते जाऊ शकतात, तर मग ह्या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे आणखी काय काय पर्याय उपलब्ध राहतील कोकाटेंकडे? कोकाटेंकडे हेच पर्याय आहे की उच्च न्यायालयात जाणं आणि जिल्हा न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यावर स्थगिती मिळवणं, हा एक पर्याय, एकच पर्याय त्यांच्या पुढे उपलब्ध आहे. आणि उच्च न्यायालयाने जर तातडीने हे प्रकरण दाखल करून घेतलं नाही तर आणि स्टे त्यांना मिळाला नाही तर मग त्यांची आमदारकी जाऊ शकते. बरं आनंदजी, आणखी एक मुद्दा आहे. हायकोर्ट अशा प्रकरणांकडे कसं बघतं? तातडीने यावर लक्ष देईल का हायकोर्ट? तो एक प्रश्न आहे. आता कसं आहे, हायकोर्टापुढे कशा प्रकारे बाजू मांडली जाते, ते मॅटर कशा प्रकारे लिस्टेड होतं हायकोर्टाच्या समोर, आपल्याला बघावं लागेल. कारण हे जर तातडीने त्यांनी दाखल करून घेतलं हायकोर्टाने, कारण आता हायकोर्ट पूर्ण स्ट्रेननी सुरू आहे, कारण सुट्टी नाहीये सध्या हायकोर्टाला. त्यामुळे आता याच्यावर डिपेंड्स ऑन द हायकोर्टाच्या डिस्क्रिप्शनवर बरंचसं अवलंबून.